तर बघा मित्रांनो, इथं आपण चक्रवाढ व्याजाचे एक्झाम्पल घेतलेलं आहे. जसाजसे 20% दराने 900 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? तर बघा, इथं आपल्याला 2 वर्षाचे विचारले आणि 20% दराने विचारले, 900 रुपयाचे विचारलेलं आहे आपल्याला. मग आपण काय करायचं आहे बघा, 900 गुणिले आपण काय करायचंय, 20% विचारलंय ना, मग 100 मध्ये ते 20 आपण ऍड करायचे. 120 छेदामध्ये 100 गुणिले 120 आणि छेदामध्ये 100, कारण आपल्याला 2 वर्षाचं विचारलंय. आता आपण 0 0 कट करू, 0 कट 0 कट 0 कट 0 कट, हे 2 0 कट, हे 2 0 कट. आता बघा, 9 गुणिले 12 गुणिले 12 उरलं. 9 गुणिले हे 12 गुणिले 12 जर आपण केलं तर याचं उत्तर ते 144. आणि जर या दोन्हींचा आपण गुणाकार केला तर दोन्हींचा गुणाकार येतो 1296. आणि यातून जर ते 900 रुपये, ही 1296 ही आपली रास आली, ही आपली रास आली. आणि या राशीतून जर आपण मुद्दल मायनस केली 900 रुपये, तर आपलं उत्तर किती येतं बघा. जर आपण मुद्दल मायनस केलं तर आपलं उत्तर येतं 396. आणि हेच आपलं चक्रवाढ व्याज असणार आहे. 396 रुपये हे आपलं चक्रवाढ व्याज असणार आहे.